नमस्कार. आज आपण भारतातील माती म्हणजेच मातीची निर्मिती कशी झाली आहे, मातीचे कोणकोणते प्रकार भारतामध्ये आहेत, याविषयी जाणून घेऊया. खनिजे व सेंद्रिय पदार्थाच्या मिश्रणाने बनलेल्या भूपृष्ठावरील वरच्या पातळ थराला माती असे म्हणतात. आपल्या देशात शेती हा प्रमुख उद्योग असून माती ही प्रमुख नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. मातीच्या सुपीकतेवर कृषी उत्पादन अवलंबून आहे. भारतातील विविध प्रकारच्या मातीची निर्मिती मूलभूत खडक, भूस्वरूपाची वैशिष्ट्ये, हवामान व नैसर्गिक वनस्पतीवर अवलंबून आहे. त्यामुळेच भारतातील मातीचे वेगवेगळे प्रकार पाडण्यात आलेले आहेत. यानंतर आपण भारतातील मातीचे प्रकार पाहूया. भारतातील मातीचे प्रकार 6 आहेत. त्यापैकी पहिला प्रकार आहे गाळाची माती, 2 काळी माती, 3 लाल माती, 4 लेटेराइट माती, 5 वाळवंटी माती, 6 डोंगरी माती. यानंतर आपण गाळाची माती कशा प्रकारे बनते याविषयी जाणून घेऊया. तर साधारणपणे गाळाचा समावेश असलेल्या मातीला गाळाची माती असे म्हणतात. नद्यांनी पर्वत प्रदेशातून वाहून आणून संचित केलेली ही माती असते. उदाहरणार्थ सिंधू गंगा नदी खोऱ्यातील प्रदेश, समुद्राच्या लाटामुळे किनाऱ्यावर ही माती तयार होते. भारतात गाळाची माती मोठ्या प्रमाणात विभागली असून तिला फारच महत्त्वाचे स्थान आहे. देशाच्या कृषी विकासात तिचा मोलाचा वाटा आहे. भारतातील सुमारे 15 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र या मातीने व्यापलेले आहे. या मातीमध्ये येणारी पिके गहू, भात, ऊस, कापूस आणि ताग ही महत्त्वाची पिके या मातीमध्ये पिकवली जातात. गाळाची माती नदीच्या मैदानी प्रदेशात दिसून येते. सतलज, गंगा, ब्रह्मपुत्रा, नर्मदा, तापी, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्यांच्या मैदानी प्रदेशामध्ये गाळाची माती आढळून येते. काळी माती, काळ्या मातीला रेगूर मुद्रा असे म्हणतात. ही माती कापसाच्या लागवडीस उपयुक्त असते, म्हणून या मातीला काळी कापसाची माती असे सुद्धा म्हटले जाते. ही माती बेसाल्ट खडकापासून तयार होते, म्हणून तिचा रंग काळा व गडद करडा असतो. ही माती चिकट माती असून जास्त काळ ओलावा टिकून ठेवते. या मातीत कापूस, ऊस, ज्वारी, मका, द्विदल धान्ये, गहू व मिरची यासारखी पिके पिकवली जातात. भारतात काळी माती दख्खनच्या पठाराच्या बेसाल्ट खडकापासून बनलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळते. या क्षेत्रात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणाचा काही भाग, उत्तर कर्नाटक, गुजरात व तमिळनाडूतील काही भाग या ठिकाणी ही माती आढळते. जवळजवळ सुमारे 5.46 लक्ष चौरस किलोमीटर एवढा विस्तार काळी माती आढळून येते. त्यानंतर आपण लाल माती बघूया. ग्रनाइट व नीस आणि इतर स्फटिकमय खडकांची झीज होऊन त्यांच्या चुऱ्यापासून ही माती तयार होते. याचा रंग लाल किंवा फिकट लाल असतो. यात वाळूचे प्रमाण जास्त व चिकण मातीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ओलावा टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य यात कमी असते. ही माती कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिसा, केरळ, गोवा, बिहार, उत्तर प्रदेश, आसाम,
मणिपूर, नागालँड व पश्चिम बंगाल राज्यातील काही भागामध्ये आढळते. तमिळनाडूमध्ये ही माती मोठ्या प्रमाणात आढळून येते. या मातीमध्ये नाचणी, तृणधान्ये, शेंगा, तंबाखू, बटाटे इत्यादी पिके पिकवली जातात. पाण्याचा पुरवठा झाल्यास या मातीत विविध प्रकारची पिके घेता येतात. त्यानंतर आपण बाजूकडील मातीविषयी जाणून घेऊया. बाजूकडील मातीला लॅटेराइट माती सुद्धा म्हटले जाते. ही माती ज्या ठिकाणी जास्त उष्णता व अधिक पाऊस पडणाऱ्या उष्ण प्रदेशात तयार होते. पश्चिम घाट, पूर्व घाट, छोट्या नागपूरचे पठार, मेघालयाचे पठार, राजमहल पर्वत, विंध्य व सातपुडा पर्वतरांगा या ठिकाणी ही माती आढळते. भारतातील 2.48 लाख चौरस किलोमीटर प्रदेशात ही माती आढळून येते. पावसाच्या पाण्यामुळे क्षार विरघळून द्रवरूपात जमिनीच्या खोलवर जातात. त्यामुळे वरच्या भागात न विरघळणारे लोह, ऑक्साईड व ॲल्युमिनियम मात्र दिसून येतात. म्हणून या मातीत सुपीकता फारच कमी प्रमाणात असते. या मातीत काजू, रबर, चहा, कॉफी व भात ही पिके पिकवली जातात. वाळवंटी माती. वाळवंटात व अर्धवाळवंटी परिस्थिती असलेल्या भागात ही माती तयार होते. भारताच्या वायव्य भागात ही माती आढळते. उदाहरणार्थ राजस्थानचा बराचसा भाग, दक्षिण हरियाणा, पंजाब व गुजरातचा उत्तर भाग या मातीची सहजपणे पूड तयार होते व त्यामध्ये मिठाचा अंश जास्त असतो. त्यामुळे वाळूचे प्रमाण जास्त असते. ओलावा व सेंद्रिय पदार्थ फार कमी असतात. त्यामुळे विविध पिके पिकवता येत नाहीत. पाणी पुरवठ्याची सोय असल्यास काही पिके पिकवली जातात. डोंगरी माती. घनदाट अरण्याने आच्छादलेल्या डोंगराच्या उतारावर या प्रकारची माती आढळते. म्हणून या मातीला डोंगरी माती असे म्हटले जाते. जैविक अंश कुजल्याने ही माती बनते. या मातीत क्षार व सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण अधिक असते. या मातीमध्ये मळ्याची लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. चहा, कॉफी, फळे इत्यादी पिके या मातीमध्ये पिकवली जातात. ही माती जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, मणिपूर, पश्चिम घाटातील प्रदेशात डोंगरी माती आढळते. जवळजवळ भारतातील 2.85 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात ही माती आपल्याला आढळून आलेली दिसते. आता यानंतर आपण मातीची धूप म्हणजे काय व मातीची धूप होण्याची कारणे कोणती हे जाणून घेऊया. मातीची धूप म्हणजे काय, तर भूपृष्ठावरील मातीचा वरचा थर निघून जातो, यालाच मातीची धूप असे म्हणतात. मातीची धूप कशा कशाने होत असते. नद्या, हिमनद्या, वारे, समुद्राच्या लाटा इत्यादीमुळे मातीची धूप होत असते. मातीची धूप झाल्यामुळे त्याची सुपीकता कमी होते. देशातील महत्त्वाच्या समस्यापैकी मातीची धूप ही एक समस्या होऊन बसलेली आहे. यानंतर आपण मातीची धूप होण्याची कारणे पाहूया. अरण्याचा नाश. अरण्याचा नाश केल्याने मातीची धूप फार मोठ्या प्रमाणात होऊ शकते. दुसरा प्रकार आहे जनावरांचे सतत चरणे. एकाच ठिकाणी सतत जनावरे जर आपण चारवत राहिलो तरीही मातीची धूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. तिसरं कारण आहे जुन्या पद्धतीची शेती. म्हणजे अजूनही भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात जुन्या पद्धतीची शेती केली जाते. त्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. आधुनिक पद्धतीची शेती केली जात नाही आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात
जुन्या पद्धतीच्या शेतीमुळे मातीची धूप होऊ शकते. चौथं कारण आहे बदलती शेती. तर भारतामध्ये वारंवार बदलती शेती केली जाते. एका ठिकाणी शेती केली जात नाही. नेहमी शेती बदलत असते. त्यामुळं सुद्धा मातीची धूप होत असते. पुढचं कारण आहे मातीचा वरच्या थराचा विटा, कौले इत्यादीसाठी वापर करणे. म्हणजेच मातीचा जो वरचा थर आहे, त्या थराचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात अलीकडं विटा बनवण्यासाठी केला जात आहे. तशाच प्रकारे कौले तयार करण्यासाठी सुद्धा केला जातो आणि या सर्व कारणामुळे मातीची धूप फार मोठ्या प्रमाणात होऊ शकते. आपल्याला परीक्षेमध्ये हा प्रश्न 3 मार्कासाठी येऊ शकतो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, की मातीची धूप होण्याची कारणे कोणती? अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्यासाठी हा जो प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण बघूया मातीच्या धुपेचे परिणाम. मातीची धूप होते आणि त्यामुळं आपल्याला अनेक परिणामांना तोंड द्यावं लागतं. त्याच्यातील आपण परिणाम कोणकोणते हे पाहूया. तर मातीची धूप झाल्यामुळे मातीची सुपीकता कमी होते व शेतजमिनीचे उत्पादन क्षमता किंवा कस कमी होतो. नदीमध्ये गाळ साचतो, पूर परिस्थिती निर्माण होते, नदीचे पात्र सुद्धा बदलू शकते व धरणातील पाणी साठ्याचे सामर्थ्य कमी होत जाते. भूमीमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी कमी होत जाते. त्यामुळे अंतर्जल पातळी खालावते. अंतर्जल म्हणजे जमिनीच्या आत जे पाणी असतं त्याला अंतर्जल असे म्हणतात. आणि या पाण्याची पातळी खालवत जाते. कशामुळे? तर मातीची धूप झाल्यामुळे. त्यानंतर वनस्पती वाळतात व दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. देशाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोचते. अशा प्रकारे मातीची धूप झाल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा परिणामांना तोंड द्यावे लागते. हा पण जो प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा आहे. हा परीक्षेमध्ये 3 मार्कासाठी येऊ शकतो, की मातीचे धुपेचे परिणाम कोणते? त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया, की मातीचे संरक्षण का केले पाहिजे? मातीचे संरक्षण करणे गरजेचे आहे का? यावरती आपण विचार करूया. मगाशीच तुम्ही ऐकलंय, की माती ही अतिशय महत्त्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. मातीमुळं आपल्याला फार मोठ्या प्रमाणात फायदे होतात आणि म्हणून आपण मातीचे संरक्षण केलं पाहिजे. तर मातीची धूप होते आणि या धुपेपासून मातीचं संरक्षण करणे यालाच मातीचे संरक्षण असं म्हटलं जातं. मातीची धूप थांबवणे व सुपीकता राखून ठेवणे याला मातीचे संरक्षण असे म्हणतात. मग मातीच्या संरक्षणासाठी सरकारने किंवा आपण कोणकोणते उपाय केले पाहिजेत यावर आपण विचार करूया. तर मातीचे धूप थांबवण्यासाठी, मातीचं संरक्षण करण्यासाठी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचा जो उपाय आहे तो म्हणजे अरण्याचे रक्षण करणे. म्हणजेच अरण्याची वाढ करणे, अरण्याचं संवर्धन करणे आणि पुनर्वनीकरण करणे. त्यानंतर जनावरांच्या चरण्यावर नियंत्रण ठेवणे. जनावरांच्या चरण्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे काय? सतत एका ठिकाणी गुरे न चारता वेगवेगळ्या ठिकाणी गुरे चरावयास सोडणे किंवा जनावरांना चारणे यालाच काय म्हटलेलं आहे? जनावराच्या चरण्यावरती नियंत्रण ठेवणे. त्यानंतर समपातळीवरील शेती पद्धतीचा अवलंब करणे. म्हणजे भारतामध्ये ज्या नवीन-नवीन शेती करण्याच्या पद्धती आहेत, त्या वेगवेगळ्या शेती पद्धतीचा आपण अवलंब केला पाहिजे. वाहत्या पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यासाठी बांध घातले पाहिजेत. ढाळीचे पारंबे तयार करणे, पायऱ्या पद्धतीची शेती करणे. म्हणजेच आपण जे वाहतं पाणी आहे त्याच्यामध्ये बांध घालून वाहत्या पाण्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे.
त्यानंतर समपातळीवरील बांध बंदिस्ती करणे, रोधी बांधाची निर्मिती करणे, म्हणजे आपण शेताच्या बाजूनं आजूबाजूनं जो बांध घालतो त्याला रोधी बांध असं म्हटलं जातं. आणि हे उपाय केल्यास आपण मातीचे संरक्षण करू शकाल. मातीचे संरक्षण करणे ही एक अत्यंत महत्त्वाची गरज आपल्या भारतामध्ये आहे. यासाठी पंचवार्षिक योजनामध्ये त्याला जास्तीत जास्त प्राधान्य किंवा महत्त्व देण्यात आले आहे.